मनोज जरांगे गंभीर आरोप करतायत आणि या संबंधात आमच्याशी संवाद साधण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे हे सध्या जोडले गेलेले आहे। मंगेश ससाणे जी, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। आपण पाहतोय हल्ल्याचा आणि हत्येचा कट हा धनंजय मुंडे यांनी रचलाय असा थेट आरोप करतायत जरांगे। आपण बघतोय गेल्या 2 वर्षापासून कशा प्रकारे मीडिया ट्रायल करून एका खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यामधून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला। मुळामध्ये हा मनोज जरांगे अत्यंत विकृत मानसिकतेचा माणूस आहे। त्याला मीडिया अटेन्शन पाहिजे असतं। काही झालं कुठेतरी मागच्या वेळेस ड्रोन उडलं की म्हणला माझ्यावर कोणाची तरी नजर आहे आणि Z+ सुरक्षा पाहिजे म्हणून ही सगळी या मनोज जरांगेची नाटकं चालू आहेत। मुळामध्ये जर असा काही कट असेल तर मग DYSP असतील, SP असतील, त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे। कुठेतरी एखाद्या समाजाच्या नेता आपल्या यांनी कुठेतरी तो मागे सरत नाहीये, कुठेतरी तो शांत बसत नाहीये, कुठेतरी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व्यासपीठावरनं भूमिका मांडतोय। म्हणून हे मनोज जरांगेंचे असले हे चाळे महाराष्ट्राला नवीन नाहीत। जो मनोज जरांगे मुख्यमंत्री शिव्या देतो, मोदींना धमक्या देतो, महाराष्ट्र थांबवायचं आणि महाराष्ट्र पेटवायचं आणि मुंबई बंद करायच्या धमक्या देतो आणि आता याच्या हत्येचा कट आणि हा घाबरलाय। मुळामध्ये या मनोज जरांगेंनी हे रचलेलं कुभांड आहे। त्याला Z+ सुरक्षा पाहिजे, त्याला परत मीडिया अटेन्शन पाहिजे, काहीतरी करून परत माझ्याकडे मंत्री आले पाहिजे, परत समाज माझ्याकडे आला पाहिजे, परत आंतरवालीमध्ये मनोज दादा केलं पाहिजे। म्हणून हे सगळं केलेलं आहे। मी तर खरंच म्हणतो की हे जे कोण संशयित आरोपी आहेत यांची सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि या मनोज जरांगेची पण नार्को टेस्ट केली पाहिजे। मग याच्यामध्ये नक्की हे त्यांना कुणाला काय आरोप करायला लावलेत, कुणाला कुणाचं नाव घ्यायला लावलेत ते समोर येईल। माझं तर स्पष्ट म्हणणं आहे याच्या बाबत कुणी पडदा टाकू नये। तुम्ही आरोप केले ना धनंजय मुंडेंवर, तर आता SP आणि DYSPनी याचं समोरासमोर येऊन सगळी तथ्य ठेवली पाहिजे, सगळे CDR ठेवले पाहिजे। हे जे कोण आरोपी आहेत यांची PC घेतली पाहिजे, करा गुन्हा दाखल। ज्यांनी हत्येचा कट केला या मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्यावर आधी तो कोणतरी अमोल खुने म्हणून कोणतरी होते, त्यांनी यांच्यावर आरोप केले होते। यांच्या सहकाऱ्यांनी हे काहीतरी केलेलं असणार आहे। उगीच ओबीसी एका मायक्रो समाजाच्या, वंजारी समाजाच्या नेत्यावर असले काहीतरी आरोप करायचे, त्याचा राजकीय बळी घ्यायचा, हे या महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेला हे पूरक नाहीये। या मनोज जरांगेचे लाड सरकारने थांबवले पाहिजे। असे कुठले तरी आरोप करून एक विक्टिम कार्ड खेळून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न मनोज जरांगेचा आहे। याला काडीची किंमत दिली नाही पाहिजे। जी, मंगेश ससाणे जी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद।